लग्नाच्या दिवशी सकाळपासून देशमुख वाड्यात आनंदाचं वातावरण होतं. ढोल ताशांचा गजर, नातेवाईकांची लगबग. नवरा आदित्य आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाची वाट पाहत होता. नवरी अन्वी हळदीपासून मेहंदीपर्यंत प्रत्येक विधीत हसतमुख दिसत होती. पण मुहूर्ताची वेळ जवळ येताच अचानक ती तिच्या खोलीतून गायब झाली. दरवाजा उघडा होता. दागिने आणि लग्नाचा पोशाख तिथेच होता. पण अन्वीचा कुठेही मागमूस नव्हता. घरभर गोंधळ उडाला. पोलीस आले, शोधा मोहीम सुरू झाली. सीसीटीव्ही मध्ये ती शेवटची मागच्या गेटजवळ दिसली आणि त्यानंतर जणू हवेत विरघळली. काहींनी ती पळून गेली असं म्हटलं, काहींनी अपहरण झालं असावं असा संशय व्यक्त केला, तर काहींनी तिच्यावर प्रेम प्रकरणाचा आरोप केला. पण आदित्यला मात्र तिच्यावर पूर्ण विश्वास होता. कारण लग्नाच्या आदल्या रात्री तिने त्याला सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही. दिवस गेले, महिने गेले, वर्ष उलटली. पोलिसांनी केस बंद केली. गावाने अन्वीला विसरलं. पण आदित्यने नाही. त्याने लग्न केलं नाही. तिच्या प्रत्येक आठवणी जपून ठेवल्या. तिच्या वाढदिवशी मंदिरात जाऊन तिच्यासाठी प्रार्थना केली. 10 वर्षांनी एका जुन्या सरकारी रुग्णालयाच्या नोंदी तपासताना एका निवृत्त अधिकाऱ्याला एका अज्ञात महिलेची फाईल सापडली. तिच्या गळ्यातील छोट्याशा लॉकेटमध्ये आदित्य आणि अन्वीचा फोटो होता. ते पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती महिला जिवंत होती, पण तिला स्वतःचं नाव, घर, भूतकाळ काहीच आठवत नव्हतं. आणि तिच्या गायब होण्यामागचं खरं रहस्य हे प्रेम प्रकरण नव्हतं, तर एका प्रभावशाली व्यक्तीने लपवलेलं असं भयानक सत्य होतं, ज्यामुळे 10 वर्षापूर्वीचं अनेक निरपराध लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती फाईल आदित्य समोर ठेवण्यात आली, तेव्हा त्याचे हात थरथरत होते. 10 वर्षापासून जिचा फक्त फोटो उरला होता, ती अन्वी जिवंत असल्याचं समजताच त्याच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही दाटून आली. तो तात्काळ त्या रुग्णालयात पोहोचला. पण समोर बसलेली महिला त्याच्याकडे अगदी अनोळखी नजरेने पाहत होती. तिच्या गळ्यातील लॉकेट उघडून त्याने त्याचा जुना फोटो दाखवला, तरी तिच्या डोळ्यात फक्त संभ्रम दिसत होता. डॉक्टरांनी सांगितलं की 10 वर्षापूर्वी एका भीषण अपघातानंतर ती बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्याकडे कोणतीही ओळखपत्र नव्हती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. त्यामुळे तिला एका नव्या नावाने आश्रमात ठेवण्यात आलं. पण आदित्यला एक गोष्ट खटकत होती. जर हा साधा अपघात होता, तर तिच्या गायब झालेल्या दिवशी तिच्या मोबाईलचं, दागिन्यांचं आणि पोलिसांच्या तपासातील अनेक पुराव्याचं काय झालं होतं? त्याने पुन्हा जुन्या केसची कागदपत्र मागवली आणि प्रत्येक पान काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्याला एका साक्षीदाराचा जबाब दिसला, जो त्या काळी दुर्लक्षित करण्यात आला होता. त्या माणसाने लग्नाच्या दिवशी मागच्या गेटजवळ काळ्या रंगाची एक आलिशान कार उभी असल्याचं सांगितलं होतं. पण काही तासातच तो साक्षीदार अचानक गाव सोडून गायब झाला होता. आदित्यने त्याचा शोध सुरू केला आणि अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर तो एका दूरच्या शहरात सापडला. सुरुवातीला तो काहीच बोलायला तयार नव्हता, पण शेवटी त्याने थरथरत्या आवाजात कबूल केलं की त्या दिवशी त्याने अन्वीला जबरदस्तीने कारमध्ये बसवताना पाहिलं होतं. मात्र त्यानंतर काही प्रभावशाली लोकांनी त्याला धमकावून गप्प बसवलं होतं. हे ऐकताच आदित्यला समजलं की अन्वी कधीच त्याला सोडून गेली नव्हती, तर कोणीतरी मुद्दाम त्याच्या आयुष्याचा खेळ केला होता. आणि त्या कटाचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरत होता, ज्याचं नाव समोर आलं तर संपूर्ण जिल्हा हादरून जाणार होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.